शालार्थ आय डी प्रकरणात एकाला अटक करण्यात आलेली आहे. या संदर्भात धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. विविध वृत्तपत्रांमध्ये या माहिती आता प्रसिद्ध झालेली आहे आणि याची चौकशी देखील पुढे सुरू झालेली आहे. शालार्थ आय डी घोटाळ्याचा मास्टरमाइंड अखेर जेरबंद. वेबसाईट हॅक करून शेकडो शिक्षकांना वाटले बनावट नियुक्तीपत्र. या बातमी संदर्भात जो काही संशयित आहे याने शिक्षण विभागाची वेबसाईट हॅक करून शेकडो बनावट शिक्षक नियुक्तीपत्रे जारी केली. प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या शाळांना जुन्या आदेशांचा दुरुपयोग करत मान्यता दाखवली. त्यांच्या नावे कागदोपत्री 54 शिक्षण संस्था आणि 65 आश्रमशाळा आढळल्या आहेत. या बनावट व्यवस्थेच्या माध्यमातून राज्य शासनाचे तब्बल 160 कोटी रुपयांचे अनुदान हडप करण्यात आल्याचा देखील संशय व्यक्त करण्यात येत आहे. विधिमंडळात गाजलेल्या शालार्थ आय डी घोटाळ्याला आता वेगळे वळण लागले आहे. शिक्षण विभागातील बनावट नियुक्त्या आणि शाळांच्या मान्यतांशी संबंधित या प्रकरणाचा जो मास्टरमाइंड आहे तो संबंधित एका अ, संघटनेचा पदाधिकारी आहे. याला धुळे येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पहाटे 4 वाजता त्याला गाढ झोपेत असताना ताब्यात घेतले. शिक्षक संघटनेचा तो संबंधित जिल्हा प्रमुख आहे, म्हणजेच एका संघटनेचा तो पदाधिकारी असल्याची देखील माहिती समोर येत आहे. आणि याच्यामुळे या अटकेमुळे घोटाळ्याचे राजकीय कनेक्शन सुद्धा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मास्टरमाइंड याने शिक्षण विभागाची वेबसाईट हॅक करून शेकडो शिक्षकांना बनावट नियुक्तीपत्र वाटप केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर येत आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार जो संबंधित संशयित आहे, जो आरोपी आहे, याने शिक्षण विभागाची वेबसाईट हॅक करून शेकडो बनावट शिक्षक नियुक्तीपत्रे जारी केली. प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या शाळांना जुन्या आदेशांचा दुरुपयोग करत मान्यता दाखवली. त्याच्या नावे कागदोपत्री 54 शिक्षण संस्था आणि 65 आश्रमशाळा आढळल्या आहेत. या बनावट व्यवस्थेच्या माध्यमातून राज्य शासनाचे तब्बल 160 कोटी रुपयांचे अनुदान हडप करण्यात आल्या असल्याचा देखील आरोप संशय त्या ठिकाणी व्यक्त होत आहे. विविध वृत्तपत्रांमध्ये तशा बातम्या प्रसिद्ध होत आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी जे संबंधित अधिकारी आहे यांच्या नेतृत्वाखाली एक SIT गठीत करण्यात आली होती. या पथकाने केलेल्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आल्याचं चित्र समोर येत आहे. विशेष म्हणजे हा जो काही संशयित आहे याच्या साक्री आणि शिंदखेडा येथे केवळ 2 विनाअनुदानित शाळा प्रत्यक्षात चालत होत्या. उर्वरित सर्व संस्था आणि शाळा केवळ कागदावरच होत्या. बनावट कागदपत्रे तयार करून त्याने शासनाकडून अनुदान मिळवले. पोलिसांनी यापूर्वी 11,000 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले असून हा जो काही संबंधित आहे याच्या अटकेने तपासाला नवी दिशा आता मिळालेली आहे. आणि हा एका पक्षातील नेत्याच्या म्हणजेच या कारनाम्यामुळे शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचे वास्तव पुन्हा एकदा समोर आलेले आहे. म्हणजेच एका राजकीय पक्षाचा हा नेता म्हणून त्याला म्हणवलं जात होतं. त्याची माहिती देखील समोर येत आहे. म्हणजे थोडक्यात याचं राजकीय कनेक्शन सुद्धा काही समोर आल्याचे काही धाके समोर येत आहे. माहिती तशी मिळत आहे. बनावट नियुक्त्यांमुळे खऱ्या शिक्षकांना नोकऱ्या मिळण्यात अडथळे निर्माण झाले असल्याचेही सूत्रांनी सांगितले. या संदर्भात पोलिसांकडून विविध जे काही महत्त्वाचं काम करत असलेले जे अधिकारी आहे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या तपासात आणखी काही राजकीय व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कमालीची गुप्तता आहे यामध्ये आणि सर्व व्यवस्थित माहिती, सर्व व्यवस्थित तपास हा योग्य दिशेने जात आहे. आणि या घोटाळ्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील विश्वासघातकी कारस्थान उघडकीस आले असून शासनाने याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जो संशयित आहे याच्या अटकेनंतर
पोलीस अधिक तपास करत आहे. या प्रकरणी आणखी अटक होण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागानेही या संदर्भात स्वतंत्र चौकशी सुरू केल्याचे समजत आहे. म्हणजेच सर्व ज्या यंत्रणा आहे त्या आता म्हणजे हा तपास बऱ्याच दिवसापासून सुरू आहे आणि यामध्ये एवढ्या दिवस ही माहिती का बाहेर पडलेली नव्हती? यामागे नेमकी कोण होतं? कोणी राजकीय यामागे वरदहस्त होता का? शिक्षण विभागातील एवढे जे काही बारकावे आहे, हे बारकावे त्या व्यक्तीला अ, कोण सांगत होतं? कोणाकडून ही सर्व माहिती मिळत होती? आणि वेबसाईट हॅक करेपर्यंत जे काही नॉलेज लागतं, ते कसं मिळालेलं आहे? असे अनेक प्रश्न आहेत आणि त्या दृष्टीने सर्व शासकीय यंत्रणा तपास करत आहे आणि हा तपासातील जी काही माहिती समोर येईल ती देखील आपण माहिती पुढे बघत राहणार आहोत. संबंधित या सर्व बातम्या विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहे. तपास सुरू आहे. आता या तपासामध्ये हा संशयित आहे, यांच्यावरती आरोप आहे. आता ते आरोप सिद्ध होत आहे का? न्यायालयामध्ये नेमकी काय होतंय? ही सर्व पुढची बाजू, पुढील प्रक्रिया असणार आहे. मात्र सध्या जी काही प्राथमिक माहिती विविध वृत्तपत्रांमध्ये आलेली आहे, ती आता आपण फक्त बघत आहोत. आता या प्रकरणाला नेमकी पुढे काय वळण लागते, त्याच्या देखील अपडेट आल्यानंतर आपण त्या वेळोवेळी बघणार आहोत.